थंडगार कैरीचे पन्ने पाहूया. अगदी साधी सोपी अशी रेसिपी. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. 2 कैऱ्या घेतल्यात मी. तर या कैऱ्या मी तोतापुरी घेतल्यात. आवडीनुसार आपण कैरी घेऊ शकतो. त्या पाण्यामध्ये तासभर ठेवल्या होत्या, स्वच्छ होतील यासाठी. तर चांगल्या चोळून धुवून पुसून घेऊ, कोरड्या करून घेऊ आणि याची वरची ना सालं काढून घेऊ. तर हा जो समोरचा देठाचा भाग आहे ना, तो आधी कापून घ्यायचा. या ठिकाणी कैरीचा चीक ना साठलेला असतो, यासाठी ना सुरुवातीला देठाची थोडी जागा ना कापून घेऊ. तर पाहू शकता या पद्धतीने मी दोन्ही देठ जे आहेत ना ती कापून घेतलेत. तरी अशी अख्खी कैरी ना कुकरमध्ये 1-2 शिट्या काढून शिजवली तरी सुद्धा चालते. पण आज ना आपण याचे काप करून शिजवून असे पन्ने बनवणार आहोत. तर यामुळे ना कलर खूप छान येतो. त्याची वरची सालं अशी काढून घेऊ. पाहू शकता अगदी वरची पातळ अशी सालं काढून घ्यायची. तर ही साधारण अर्धा किलो कैरी आहे. तर कैरी अशी एकदम कडक पाहून घ्यायची. या ठिकाणी मी एक कमी आंबट अशी तोतापुरी कैरी घेतली, किंवा अगदीच ना थोडीशी गावरान कैरी घेतली म्हणजे चवीला ना थोडीशी आंबट असते. तर त्या कैरीसाठी गूळ किंवा आपण साखर जो वापरणार आहे ना, तर तो थोडासा जास्त लागतो. तर पाहू शकता या ठिकाणी मी कैरीचे ना असे काप करून घेतलेत, म्हणजे पटकन अशी शिजली जाईल ती. पातळ असे काप. कैरीचा पूर्ण गर काढून घेतलाय. पाहू शकता असे पातळ काप. तर एका पातेल्यामध्ये काढून घेते. तर संपूर्ण गर मी काढून घेतल्या पातेल्यामध्ये. गॅसवर ठेवून घेते. यामध्ये ना थोडंसं पाणी घालू, एक अर्धा ग्लास, आणि शिजवून घेऊ. अगदी 4 ते 5 मिनटामध्ये ते शिजून होतं, पातळ असे काप केल्यामुळे. पाहू शकता झाकण ठेवून 1-5 मिनटं मी शिजवून घेतलं होतं आणि पाहू शकता पटकन अशी कैरी शिजली गेली. तर यामध्ये ना पाणी अगदी थोडं घालायचं. ते गार करून घेऊ पूर्ण. गर ना पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि मोजून घ्यायचं आहे. 2 वाटी भरला होता सपाट, तर तेवढाच मी गूळ घेतला आहे. 2 वाटींसाठी 2 वाटी गूळ घेतला आहे मी, किंवा आपण आवडीनुसार ना 2 वाटीला 3 वाटी घेतलं तरी चालेल. आवडीनुसार ना आपण गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, किंवा गुळाऐवजी साखर वापरू शकतो, किंवा खडी साखर सुद्धा वापरू शकतो. तर सुरुवातीला मी 1 वाटी कैरीचा गर आणि 1 वाटी गूळ असं मिक्सरच्या भांड्यात काढून फिरवून घेतला आहे. पाहू शकता. आणि चाळणीवर काढून घेते. चाळणीवर जरा वेळ गाळून घेऊ यासाठी. आता दुसरी वाटीसुद्धा गर घेतला आहे, त्यामध्येच 1 वाटी गूळ घालते आणि मिक्सरला वाटण करून घेते. आणि हे वाटणसुद्धा ना या चाळणीवर काढून घेते. इथं पाणी पाहू शकता अगदी थोडं होतं, ते घातलं आहे मी. आणि हा गर ना मिक्सरला फिरवून घेऊ. तर कैरी शिजवलेली जे पाणी होतं ना, अगदी थोडं राहिलं होतं, ते घातलं होतं मी यामध्ये आणि फिरवून घेतलं आहे. कलर पाहू शकता किती सुंदर आला आहे. ते चाळणीमध्ये ओतून घेते आणि चमच्याने फिरवून घेऊ. म्हणजे यामध्ये काही गुळाचे खडे असतील किंवा अख्खा काही बल्ब वगैरे असेल ना, तर तो वरती येईल यासाठी. सुद्धा अगदी बारीक असा चिरून घेतला होता मी आणि मिक्सरला फिरवून घेतले. पाहू शकता. तर चमच्याने असं गाळून घेते चाळणीवर मोठ्या. संपूर्ण गर जो आहे तो मी गाळून घेतला आहे. पाहू शकता. आणि थोडं राहिलं आहे, तर हे सुद्धा न फेकून देताना मिक्सरला पाणी घालून फिरवून घेऊ. मी कलर अगदी किती सुंदर आला आहे पाहू शकता. हा जो गर आहे ना मिक्सरला फिरवलेला, तो डब्यांमध्ये काढून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला लागेल तेव्हा थोडं घेऊन ना आपण याचे पन्ने बनवू शकतो. खूप सुंदर कलर आला होता. पाहू शकता. तर साधारण 2 डबे इतकं असं भरलं होतं आहे. आणि आपल्याला जेवढे लागणार आहे ना बनवायला, तेवढे भांड्यात मी ठेवून घेते. तर हा असा गर एकदा बनवून ठेवला ना फ्रीजमध्ये, म्हणजे आपल्याला जेव्हा हवं तेव्हा आपण पटकन हे पन्ने बनवू शकतो. साधारण 2 चमचे इतकं मी घेतलं होतं आहे. मिक्सरच्या पातेल्यामध्ये सुद्धा पाणी घालून ना थोडंसं हा गर मी काढून घेतला आहे. आता हे डबे ना झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून देते.
म्हणजे पुन्हा आपल्याला जेव्हा कैरीचे पन्ने बनवायचे त्यावेळेला हा गर एक एक चमचा घेऊन ग्लासमध्ये आपण त्याचे पन्ने बनवू शकतो पाणी घालून. त्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे किंवा बर्फाचे तुकडे घातले तरीसुद्धा चालतील किंवा ना माठातलं थंडगार पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल. तर आता पन्ने म्हणजे अगदी असं पातळ असंच असतं हे, पाहू शकता. हा गर आपल्याला जेवढा हवा ना तेवढा घ्यायचा आहे. तर साधारण 1 ग्लासमध्ये हा तयार गर 1 चमचा घातला ना म्हणजे 1 ग्लासमध्ये पुरेसं होतं. आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेते, पाहू शकता. आणि वेलची पूड थोडीशी, अगदी पाव टीस्पून घेतली. तयार गरमध्येच ना आपण वेलची वगैरे घालून वाटून घेतलं तरीसुद्धा चालतं किंवा आपण हे असं बनवताना ना यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, वेलची किंवा तुम्हाला थोडंसं गोड असं पन्नं लागत असेल ना तर यामध्ये साखरसुद्धा पुन्हा आपण ॲड करू शकतो किंवा गूळ घालू शकतो. तर यामध्ये पुदिन्याची पानं घालू. तर पुदिन्याची पानं वाटून न घालताना असे कोचून किंवा चिरूनच घालायची, नाहीतर त्याचाच खूप जास्त फ्लेवर येईल वाटून घातली तर. पुदिन्याची 3 ते 4 पानं मी या ठिकाणी घातली होती. थोडा वेळ मी नाही असं मिक्स करून घेतलं होतं, पाहू शकता. आणि या ठिकाणी आपले मस्त असे कैरीचे पन्ने बनवून तयार झाले. तर ग्लासमध्ये काढून घेते. तर हे कैरीचे पन्ने ना अगदी पातळ असेच असते, अगदी आपण सरबत वगैरे बनवतो ना तसेच, पण आपण आवडीनुसार दाटसर पातळ असे करू शकतो. वरून थोडीशी सजावटीसाठी पुदिन्याची पानं लावलेत मी. आणि या ठिकाणी आपले कैरीचे थंडगार पन्ने बनवून तयार झाले. तर अगदी पारंपरिक असा हा पदार्थ आहे कैरीचे पन्ने, आंबट गोड असे. तर यामध्ये आपण ना थोडीशी काळी मिरी पावडर असेल तर नक्की घालायची, यामुळे आंबट गोड तिखट असे पन्ने बनले जाते. किंवा आपण थोडीशी जिरे पूडसुद्धा आवडीनुसार घालू शकतो. तर ही कैरीची पन्ने रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया, धन्यवाद.